आणि आता पाहूया मुंबई त्याचबरोबर पुणे शहरामधील टॉप 9 बातम्या। गणेशोत्सवाला अवघे काही तास शिल्लक। बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी पुणेकरांची लगबग। मंडई परिसर, शुक्रवार पेठ, रविवार पेठेत नागरिकांची तुफान गर्दी। पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिकेनं पुढाकार घेतला। डंपरमधून फिरते तलाव सोसायट्यांच्या दारात घेऊन जात विसर्जनासाठी गणेश मूर्ती स्वीकारल्या जाणार। जलस्रोतांचं प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेचा निर्णय। नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बाप्पाच्या स्वागतासाठी 625 टन फळांची आवक। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंबाला सर्वाधिक पसंती। फळ मार्केटमध्ये 168 टन सफरचंद, 457 टन मोसंबीची आवक। मुंबईत पश्चिम रेल्वेनं 15 ठिकाणी वेगमर्यादा हटवली। लोकल गाड्या आता अधिक वेगानं धावणार। प्रभादेवी इथला एल्फिस्टन पुलाचं पाडकाम गणेशोत्सवानंतर केलं जाणार। त्यामुळे 10 सप्टेंबरपासून पूल वाहतुकीसाठी बंद केला जाणार। मुंबई वाहतूक विभागाची माहिती। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर 8 ठिकाणी चार्जिंग स्टेशन्स बांधण्यात येणार। चार्जिंग स्टेशन्सच्या जागांचं लवकरच सर्वेक्षण सुरू होणार। फूड मॉलच्या परिसरामध्ये हे चार्जिंग स्टेशन्स असणार। गणेशोत्सवात पुण्यामध्ये पीएमपीएमएल कडून रात्रीच्या वेळी जादा गाड्यांची सोय। 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर दरम्यान नागरिकांसाठी काही ठराविक मार्गांवर किमान 788 जादा बसेस सोडल्या जाणार। पुणे जिल्ह्यामध्ये परवडणारी घरं उपलब्ध करून देण्यासाठी म्हाडाचा पुढाकार। खेड आणि मुळशी तालुक्यातील सुमारे 57 एकर सरकारी गायरान जमीन म्हाडाकडे सुपूर्द। पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत टप्प्याटप्प्यानं सुमारे 13,301 घरं बांधली जाणार।